गणेश उत्सवाला आता सुरुवाती झाली आहे. लाडक्या गणरायाचं आज घरोघरी आगमन हे होतंय. खरं तर गणेश उत्सव म्हटला की सर्वांना आठवतो तो म्हणजे बाप्पाचा आवडता हा मोदक. माझ्या समोर आपण जर बघितलं तर या मोठ्या अशा या प्लेटमध्ये मोदक हे ठेवले आहेत. जवळपास 30 ते 35 किलो हे मोदक आहेत. आणि सारं काही बघून माझ्याही तोंडाला खरं तर पाणी हे सुटलेलं आहे. आणि सर्व मोदक बनवण्याचं काम सुरू आहे ते म्हणजे नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाई यांच्या या फॅक्टरीमध्ये. आपण समोर जर बघितलं तर इथे खरं तर मोदक हे बनवले जात आहेत. तळणीचे हे मोदक आहेत. गणेश उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळामध्ये या मोदकांना मोठी मागणीही होत असते. आणि जवळपास दिवसाला 100 ते साधारणतः 125 किलो मोदक जे आहेत ते इथे बनवले जातात. माझ्या जर मागे इथे आपण बघितलं तर या सर्व महिला वर्ग आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारे मोदक बनवण्याचं काम हे सुरू आहे. सुरुवातीला आपण बघितलं तर या मोदक जे आहेत ते कशा प्रकारे बनवले जातात हे आपण बघत आहोत. यामध्ये सुरुवातीला कणिक ही बनवली जाते. कणकेला त्यानंतर अशा प्रकारे त्यात जी खिरापत आहेत जे ज्याचं मिश्रण असतं, रवा, खोबरं, पिठी साखरेचं मिश्रण आहे त्यामध्ये टाकलं जातं. त्यानंतर त्याला अशा प्रकारे मोदकाचा आकार हा दिला जातो. आणि नंतर हे मोदक जे आहेत ते अशा प्रकारे तळले देखील जातात. माझ्यासोबत हे आता बुधा हलवाईचे मालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, काय ही सर्व नक्की प्रक्रिया असते आणि कशी मागणी असते मोदकांना? नमस्कार. सगळ्या नाशिककरांना आमच्या बुधा हलवाई परिवारातर्फे गोड शुभेच्छा. आणि गणपती बाप्पासाठी आम्ही दरवर्षी हे तळणीचे मोदक तयार करतो. म्हणजे आपल्या जुन्या पद्धतीने जे पारंपरिक आपण सारणाचे मोदक करायचो, खोबरं, रवा, पिठी साखर, त्याच्यामध्ये इलायची, मसाला वगैरे टाकून त्या पद्धतीने आम्ही हे मोदक दरवर्षी बनवतो. आणि यांना मागणी पण प्रचंड असते. रोज 125, 150, 200 किलो रोज विकले जातात. यंदा अजून काय नवीन भाविकांसाठी, गणेश भक्तांसाठी घेऊन आले आपण? नाही, काही नाही. तळणीचे मोदक तर रेग्युलर आहेच, पण वेगवेगळ्या प्रकारचे खव्याचे मोदक पण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ते पण तयार केलेले आहे. छोट्या प्रकारचे, नंतर काजू मोदक, पिस्ता मोदक, असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खव्याचे बनवलेले. एकूणच यंदा मिठाई व्यावसायिकांची काय परिस्थिती आहे, कशी मागणी आहेत किंवा आजचे दिन आहेत का? नाही, मागणी आमच्याकडे चांगलीच असते. सगळ्या नाशिककरांचं प्रेम आहे, सगळ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे मागणी चांगलीच असते. आपण बघत आहोत खरं तर या गणेश उत्सवाच्या काळामध्ये देखील मिठाई व्यावसायिकांची मोठी उलाढाल ही होत असते. आणि आता हे 10 दिवस जे आहेत ते खरं तर अशाच प्रकारे आनंदाचे, उत्साहाचे हे जाणार आहेत. कॅमेरा निकी पॉर्सो, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.